श्री स्वामी समर्थ. आज आपण 10वा अध्याय बघणार आहे. 10व्या अध्यायामध्ये श्रद्धेची खरी ओळख काय हे सांगितलेलं आहे. श्रद्धा म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाहीये, तर परिस्थिती कितीही कठीण असली ना तरी विश्वास न ढळून देणं. आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी अशा टप्प्यावर येतो जिथं सर्व काही आपल्या विरोधात चाललेलं असतं. प्रयत्न करतो पण यशच मिळत नाही, प्रार्थना करतो पण उत्तरच मिळत नाही आणि मग मनात प्रश्न येतो, स्वामी तुम्ही माझं ऐकत नाही का? 10वा अध्याय आपल्याला सांगतो, स्वामी शांत असतात म्हणजे ते दूर गेलेले नसतात, तर ते आपल्याला आतून मजबूत करत असतात. जसं एखादं झाड वादळात डगमगतं पण त्याची मुलं खोल असतील तर ते तसंच उभं राहतं. अगदी तसंच आहे, संकट येणं थांबणार नाही, पण श्रद्धा खोल असेल ना तर मन कधीच कोसळणार नाही. हा अध्याय शिकवतो, संकट म्हणजे शिक्षा नाहीये, ते आपल्याला घडवण्याची प्रक्रिया आहे. कधी कधी स्वामी आपल्याला हवं ते देत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं आपल्यासाठी त्याहून चांगलं काहीतरी राखून ठेवलेलं आहे. 10वा अध्याय संयम शिकवतो. आज नाही मिळालं ना तर उद्या नक्की मिळेल, उद्या नाही ना मिळालं तर योग्य वेळी नक्की मिळेल. पण एक गोष्ट आवश्यक आहे बरं का, तो म्हणजे विश्वास टिकवणं. अहंकार सोडणं ही देखील मोठी शिकवण आहे. मी केलं हा विचार सोडून द्या, सर्व काही तुमच्यामुळं असं म्हणता आलं की मन खूप हलकं होतं. प्रिय भक्तांनो, जर आज तुम्ही एखाद्या वेदनेतून जात असाल तर निराश होऊ नका. ही तुमची परीक्षा नाहीये, ही तुमची आशीर्वादाची तयारी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात ना तेव्हा स्वामी महाराज नवीन मार्ग तयार करत असतात. म्हणून आज ना एक वचन द्या स्वतःला, काहीही झालं तरी मी श्रद्धा सोडणार नाही, तक्रार करणार नाही आणि विश्वास तर अजिबात ढळू देणार नाही. कारण ज्या मनात अढळ श्रद्धा असते तेथे चमत्कार हा नक्की होणार असतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, देव शांत का असतो? आपण प्रार्थना करतो, रडतो, हाक मारतो, पण आपल्याला लगेच उत्तर मिळत नाही. पण सत्य काय आहे माहिती आहे का तुम्हाला? देव शांत असतो कारण तो काम करत असतो. जसं बी पेरल्यावर लगेच झाड उगवत नाही, अगदी तसंच प्रार्थनेलाही वेळ लागतो. श्रद्धा म्हणजे परिणाम दिसतं नसतानाही विश्वास ठेवणं. संयम म्हणजे वाट पाहताना मनात तक्रार न ठेवणं. आज जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर लक्षात ठेवा, कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद फक्त काही दिवसांवर उभा आहे. फक्त एकच करा, विश्वास सोडू नका. श्री स्वामी समर्थ. लवकरच तुमच्यासुद्धा मनातील इच्छा सगळ्या पूर्ण होणार आहेत. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आता आपण 10वा अध्याय बघणार आहे. श्री गणेशाय नमः. गेल्या जन्मी आपले पूर्वकर्म चांगले होते म्हणून कदाचित या जन्मी आपल्याला मानव जन्म मिळाला, याचे आपण सार्थक केले पाहिजे असा विचार मनात करून श्री स्वामी चरित्राला आरंभ केला आहे आणि तो शेवटपर्यंत स्वामी महाराजांच्या नेणार आहे. हावेरी नावाच्या गावात एक चतुर्वेदी बाळप्पा नावाचे गृहस्थ राहत होते. संपत्ती आणि संतती अनुकूल होती. ते प्रतिष्ठित सावकार म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होते. वयाची 30 ओलांडल्यानंतर त्यांचे संसारातून मन उडाले होते. सद्गुरूंच्या सेवेचे दिवस जवळ आले आहेत असं त्यांना वाटू लागलं. बहुतेक गोष्टीतून त्यांचं मन उडालं होतं. हा संसार आपला नाहीये, परलोकी मुले पत्नी यांचा काय बरं उपयोग? या ठिकाणी आपण जे पाप पुण्य करू त्याचं फळ आपल्याला या ठिकाणीच भोगावं लागेल. वाईट काम केलं तर दुःख भोगावं लागेल, चांगलं काम केलं तर सुख भोगावं लागेल असा विचार बाळप्पांच्या मनात येत होता. त्याप्रमाणे त्यांचं मन सैरभैर झालं होतं. या व्यवहारी जगामध्ये त्यांना सुख वाटेनासं झालं. संसारात सारी सुखे उपलब्ध असूनही त्यांच्या मनाला शांती नव्हती. आपल्याला योग्य सद्गुरू कोठे भेटेल हा विचार त्यांच्या मनात रात्रंदिवस येत होता. त्यामुळे त्यांना काही समाधान मिळत नव्हते. काही दिवसांनी त्यांना लगोपाठ 3 दिवस एकच स्वप्न पडले. पंचपक्वान्नांनी भरलेलं सोन्याचं ताट त्यांच्या पुढे येत होतं. त्यावेळेला त्यांच्या मनात आलं, सद्गुरू भेटीचा काळ जवळ आला आहे. त्यावेळेला त्यांनी मनामध्ये निश्चय करून घरदार सोडण्याचा विचार केला. संसारातील मायापाश विवेकाच्या शास्त्रांनी तोडवण्याचे ठरवले. एके दिवशी सोलापूरला वसुलीच्या कामाला जात आहे असं सांगून सद्गुरूंच्या शोधासाठी घरदार सोडून ते निघाले. तिथून जवळच असलेल्या मुरगोड या गावी आले. ते फिरत फिरत तिथे आले. चिदंबर दीक्षित म्हणून प्रसिद्ध महापुरुष या गावी होऊन गेले. त्यामुळे मुरगोड हे प्रसिद्ध गाव होतं. दीक्षित हे ईश्वराचा अवतार होते.
त्यांनी लहानपणापासून निरनिराळे चमत्कार लोकांना दाखवले होते. त्यांचा महिमा फार मोठा आहे. त्याचे वर्णन या ग्रंथात करणे अशक्य आहे. स्वामींच्या स्वामीचरित्र सारामृतामध्ये हा विषय निघाला आहे, म्हणून त्यांची कथा थोडक्यात सांगतो. त्यामुळे तुमचे सर्व दोष जातील. ज्याप्रमाणे आपण महायात्रेला जाताना एखादं तीर्थक्षेत्र लागतं, तर त्या ठिकाणी थांबून तिथं दर्शन घेतो, अगदी त्याचप्रमाणे या ग्रंथाच्या महायात्रेला आपण निघालेलो आहोत आणि आपल्या मार्गात चिदंबराचे पुण्यस्थान लागलेलं आहे. म्हणून थोडा वेळ तिथं थांबूया, त्यांचे दर्शन घेऊया आणि पुढे जाऊया. त्यामुळे श्रोते हो, सावध होऊन ही सुंदर अशी कथा आनंदाने ऐका. मुरगोड गावात मल्हारराव दीक्षित नावाचे वेदशास्त्रामध्ये पारंगत असणारे ब्राह्मण राहत होते. ते मोठे शिवभक्त होते. कर्म करणारे तसेच ईश्वराचे भक्त होते. त्यांची प्रसिद्धी सर्वत्र होती. विद्यादान करून विद्यार्थ्यांना शिकवत होते. परंतु त्यांच्याकडे संतती नव्हती. त्यामुळे ते नेहमी चिंतेत असत. त्यांनी मनामध्ये कामना धरून शंकराची आराधना केली. 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराची पूजा केली. त्यावेळेला शंकराने त्यांना प्रसन्न होऊन वर दिला. तुझी भक्ती पाहून माझे मन संतुष्ट झाले आहे. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. मीच तुझा पुत्र होईन. माझ्यावर विश्वास ठेव. हा वर ऐकून ते आनंदी झाले आणि त्यांनी हे आपल्या पत्नीला सांगितलं. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. काही दिवस लोटल्यानंतर ती गर्भवती झाली. साक्षात भगवान शंकर तिच्या उदरी वाढू लागले. त्यामुळे त्या उभयंतांना आनंद झाला. पहा, काय परमेश्वराची लीला आहे. ज्याच्या इच्छेने हे जग चालते. या अनंत कोटी ब्रह्मांडांचा करता करविता प्रत्यक्ष त्रिपुरारी भक्तांच्या इच्छेसाठी गर्भवास भोगतोय. काही दिवसांनी त्यांची पत्नी प्रसूत झाली. तिला पुत्र रत्नांचा लाभ झाला. आपल्या संस्काराप्रमाणे यथाविधी करून त्यांनी आनंदाने त्याचे नाव चिदंबर ठेवले. शुक्ल पक्षातील चंद्र जसा कलाकालाने वाढत जातो, अगदी तसंच बाळ हळूहळू मोठं होऊ लागले. तो प्रत्यक्ष शंकराचा अवतार. बालपणापासून त्याने आपल्या लीलांना प्रारंभ केला. ते पाहून आई वडिलांना बाळाचं कौतुक वाटत होतं. पुढे त्यांनी त्यांची मुंज केली. तसेच त्याला वेदशास्त्राचे शिक्षण दिले. निरनिराळे व्याकरणे व काव्यग्रंथ शिकवले. एकदा एका यजमानांच्या घरी गजगौरीचे व्रत चालू होते. त्यांची पूजा करण्यासाठी चिदंबराला बोलवण्यात आले. मातीचा हत्ती करून त्याची यथाविधीप्रमाणे पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यास त्यांनी दीक्षितांना सांगितलं. चिदंबराने प्राणप्रतिष्ठाचे मंत्र म्हणताच तो मातीचा हत्ती सजीव झाला. त्याच्यामध्ये प्राण येऊन तो चालू लागला. हे अघटित पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले. चिदंबर ईश्वरी अवतार असल्याचे सगळ्यांच्या लोकांना खात्री पडली. अशा कित्येक लीला आणि चमत्कार त्यांनी केले. प्रत्यक्षात जगाच्या उद्धारासाठी भगवान शंकर अवतरले होते. पुढे मोठेपणे त्यांनी यज्ञ केला. त्यामध्ये त्यांनी सर्व सामग्री मिळून बराच खर्च केला. भरपूर द्रव्य खर्च केली. त्यावेळी एके दिवशी ब्राह्मणांची पंगत बसली. भोजनाच्या वेळी सगळं तूप संपून गेलं. ही गोष्ट दीक्षितांच्या लक्षात आली. त्यांनी जवळच पाण्याने भरलेलं रांजण होतं. आपला हात त्या रांजणाला लावला आणि काय आश्चर्य, सगळे रांजण तुपाने भरून गेले. पाण्याऐवजी तूप निर्माण झाले. हे पाहून जमलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या काळात पुणे शहरात शेवटचे पेशवे राव बाजीराव होते. ते एके वेळेला दीक्षितांच्या दर्शनाला आले. ते अन्यायाने राज्य करत होते. दुसऱ्यांचे धन हडप करत होते. यामुळे जनता खूप त्रस्त झाली होती. त्यामुळे कोणत्याही संकटकाळी कोणीही त्यांच्या बाजूने उभं राहत नव्हतं. त्यांना मुरगोडच्या दीक्षितांबद्दल समजलं. त्यांनी दीक्षितांना निरोप पाठवला. आम्ही आपल्या दर्शनाला येत आहोत. आम्हाला या संकटातून सोडवण्यासाठी काहीतरी मदत करा. दीक्षितांनी त्यांना लगेच उत्तर पाठवले. आपल्या वागण्यामुळे आपल्यावर ईश्वर नाराज झाले आहेत. आपली सर्व राजलक्ष्मी जाईल. आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही. तुमचे सगळे राज्य जाईल. आणि हे सत्य झाले. रावबाजींचे सर्व राज्य गेले आणि जन्मभर त्यांना ब्रह्मवर्त या ठिकाणी नजरकैदेमध्ये ठेवले. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांच्या समोर दीक्षितांचा विषय निघाला आणि ते म्हणाले, आम्ही दीक्षितांना ओळखतो. या यज्ञ समारंभाच्या वेळी तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडेच होती. असं हे त्रिभुवनी भ्रमण करणारे स्वामी महाराज, ज्यांची लीला अगाध आहे, ते दीक्षितांच्या घरी असणे यामध्ये नवल काय आहे? असं हे महासिद्ध दीक्षितांच्या कथा थोडक्यात सांगितलेल्या आहेत.
अशा या पुण्यस्थानी मुरगोड या ठिकाणी बाळप्पा आले. येथे आल्यानंतर त्यांना समजलं की येथे जवळच अक्कलकोटी स्वामी समर्थ नावाचे एक यती लोकांचा उद्धार करण्यासाठी प्रकटले आहेत. अशा प्रकारे अमृतासारख्या रसाळ कथा श्रोते हो एकाग्र चित्तेने ऐकून पावन व्हाल. पुढील अध्यायात बाळप्पा जपध्यान करतील. त्यांची भक्ती पाहून महाराज त्यांच्यावर कृपा करतील. अशा प्रकारे भक्तांची माऊली अक्कलकोटमध्ये प्रकट झाली. त्यांच्या कृपेची सावली आपल्यावर सदैव राहावी हीच तर स्वामी महाराजांच्याकडे आपलं मागणं आहे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा 10वा अध्याय इथेच समाप्त होत आहे. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.